जेवला? झालं. काय भाजी खाल्ली? वाटाण्याची होती भाजी, डाळ होती, लोणचं होतं, काकड्या होत्या, भात होतं. बापरे. तुम्ही केलं जेवण ना? हो. बरं, मी का तुला सांगितलं माहिती आहे की तुला वेळ असेल तेव्हा ये. तर ना मी तुला एक असं काहीतरी काय म्हणतो आपण त्याला की चॅलेंज चॅलेंज. देते काहीतरी. आवडतं ना तुला? येस. चॅलेंज घ्यायला आवडतं ना? तर माझं चॅलेंज असं आहे की तुला मी कुठला एक शब्द देणार किंवा कुठली तरी एखादी वस्तू सांगणार, हो. काहीही सांगू शकते, हो. आणि त्याच्यावर तुला ऑन दी स्पॉट बोलायचं आहे. ओके. बघू किती बोलशील ते. बघ. काय वाटतं किती वेळ बोलू शकतोस? समजा मी तुला काय पण सांगितलं, कुठल्याही वस्तू, व्यक्ती, कोणाविषयी पण सांगितलं मी तुला, तर किंवा एखादा विषय दिला आणि तुला सांगितलं की मंगेश आता याच्यावर तुला बोलायचं आहे. आता मॅडम, तुला कमीत कमी 2 ते 2.5 मिनिटं. बोलू शकतो? ठीक आहे, मग आताच देऊ की नंतर देऊ? थोडा मॅडम विचार करून मग नंतर. पण मी असं विचार करायला वेळच नाही ना देणार मी. आता मी हां. विचारलं की तू लगेच बोलायचंय. हां, चला मॅडम विचारा मग आता. विचारू? हां. बघा, हां, काय नाही, चालेल, विचारा. मग नंतर पण विचार करून. तू 2 ते 2.5 मिनिट बोललाय. हां, बघूया आता आपण किती वेळ बोलतोयस ते. तुला विषय असा आहे, जर समजा पाऊस पडलाच नाही तर. विषय आहे, जर पाऊस पडला नाहीच तर. बोला मॅडम लगेच. हो. जर मित्रांनो, पाऊस हा म्हणजे पाणी हा आपल्यासाठी खूप अत्यंत, म्हणजे पाणी हा आपलं जीवन आहे असं म्हणतात. आपल्याला जगण्यासाठी ऑक्सिजन लागतो, पण ऑक्सिजन नंतर जे आपल्याला जगण्यासाठी लागतं ते म्हणजे पाणी. मित्रांनो, आपल्या पृथ्वीवरती 71% समुद्राचं पाणी आहे आणि त्याच्यापैकी आपल्याला पिण्यासाठी उपलब्ध 3.3% पाणी आहे आणि आपली जमीन 29% आहे. तर मित्रांनो, मी काय बोलत होतो की जर पाऊस पडत नाही तर आपल्याला अन्न मिळणार नाही, झाडे तयार होणार नाही, सगळीकडे हिरवगार होणार नाही. असं कारण की पाण्याशिवाय तर शेती होऊ शकत नाही. पाणी असलं तेव्हा झाडे जगू शकतील, आणि जर पाऊसच पडला नाही तर शेतकरी शेती कसे करेल? त्याच्यामुळे आपल्याला पाणी खूप आवश्यक आहे. दुसरं म्हणजे पावसाळ्यात पाणी तर आपल्याला खूप कामासाठी लागते, वैयक्तिक स्वच्छतेसाठी, कपडे धुण्यासाठी, जर ह्याच्यासाठी तर खूपच लागतं आपल्याला पाणी. तर मी काय बोलत होता की पाऊस जर नाही पडला ना तर आपण आता जो पावसाळ्याचा निसर्ग सौंदर्य बघतो तो कधीच बघू शकणार नाही. आपल्याला सर्वीकडे असे झाडाचे गळलेले पाणी, इकडे तिकडे फक्त धुळस आणि वाऱ्याने उडणारे धूळ, हा वेगळंच वाटेल. पण पाणी जेव्हा पडेल ना, त्यावरती येणारा तो गवत, नदीला भरून येणारा पूर, लहान मुलांचे आनंद, वा वा काय भारी. जर पाऊस नाही पडणार, अशी मुलं तर शाळेत असताना मुलांना वाटते की पाऊस येतो, नाही पडला पाहिजे. पण पाऊस पडण्याचे मुख्य कारण हेच की आपण शेतकऱ्यांना शेती करता आली पाहिजे, यासाठीच पाऊस पडतो आणि आपल्याला पाहिजे असे निसर्ग पाहायला मिळतात. आता आपण जर बाहेर नजर टाकली तर सर्वीकडे हिरवगाळ, झाडांची पाने, काय भारी गवत, नदीला पूर आलेला, काय भारी वाटतं. यावेळी असं वाटतं की आपण जणू स्वर्गातच आहोत. पावसाळा म्हणजे एक अत्यंत असा आवडता सर्वांचा ऋतू मानला जातो. धन्यवाद. वा वा वा, खूप वेळ बोललास तू. 2 ते 2.5 मिनिटापेक्षा जास्त वेळ बोलला आणि खूप छान बोललास. मस्त, खरंच ऑलराऊंडर मंगेश. थँक्स मॅडम. तर तुला वेळ असेल तेव्हा तू मला सांगू शकतो, मला एखादा विषय द्या मॅडम, हो. आहे की नाही? तुझं चॅलेंज. आजचा विषय अवघड होता की सोपा होता? मॅडम, कोणता पण विषय माझ्यासाठी इझी आहे. कुठल्याही विषयावर बोलू शकतोस? हां. वा, छान. ठीक आहे, पुढच्या विषयासाठी आता आम्ही उत्सुक आहोत की बघू. फार अवघड विषय शोधणार आहे की तुला आहे ना 1 मिनिटापेक्षा जास्त बोलताच नाही आलं पाहिजे. ओके मॅडम, चॅलेंज एक्सेप्ट. नाही, छान छान, मला माहिती तू करणार पूर्ण. व्हेरी गुड, वेल डन. थँक्स मॅडम. कीप इट अप. खूप मोठा हो मंगेश.